नमस्कार मित्रांनो, स्पिरिट डायरीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव अभि जगताप. मी कर्जत तालुक्यातील अमराई या गावामध्ये राहतो. आजची स्टोरी माझा मित्र आदित्य सोबत भिवपुरी वॉटरफॉलमध्ये घडलेली एक सत्य घटनावर आधारित आहे. माझे 3 मित्र आदित्य, समीर आणि रोहन. आम्ही चौघे पनवेलमध्ये एका IT कंपनीमध्ये जॉबला होतो. एके दिवशी आम्ही चौघे कॅफेटेरियामध्ये लंच करता गप्पा मारत होतो. तेवढ्यात रोहन बोलला, अरे खूप दिवस झाले आपण एकत्र कुठे गेलो नाही आणि रोज 9 to 5 जॉब करता खरंच खूप कंटाळा आला आहे. चला कुठेतरी जायचा प्लॅन करूया. हे ऐकून आम्ही सगळे उत्साही झालो. तेवढ्यात समीर म्हणाला, तू तर अगदी बघ माझ्या मनातलं बोललास. आदित्य म्हणाला, चला डिसाईड करू कुठेतरी जायचं. मी बोललो, पावसाचे दिवस आहेत, चला भिवपुरी वॉटरफॉलला जाऊया. रोहन बोलला, ठरलं तर मग. पावसाळा अशी सुंदर ठिकाण जवळपास जागा कुठेच मिळणार नाही. शनिवार आणि रविवारचा प्लॅन नक्की करूया. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व शनिवारी सकाळी 9 वाजता कर्जत रेल्वे स्टेशनला भेटलो. स्टेशनवरून आम्ही ऑटो करून भिवपुरी वॉटरफॉल जवळ असलेल्या ऑटो स्टँडला पोचल्यावर तो परिसर बघताच आम्ही सर्व आश्चर्यचकितच झालो. आदित्य म्हणाला, असे हिरवंगार निसर्ग मी कधीच नव्हते पाहिले. आता वॉटरफॉल तिथून अजून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर होता. वॉटरफॉलला जाण्यासाठी एकच रस्ता होता आणि तोही जंगलातून छोटा पायवाट असणारा तुटका फुटका होता. जंगल पार करून आम्ही वॉटरफॉलला पोचलो. तिथे पोचताच ऑलरेडी आम्ही एक छोटा प्रायव्हेट रूम बुकसुद्धा केला होता. रूममध्ये पटकन चेंज करून वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करायला निघालो. वॉटरफॉल दिसताच मन एकदम आनंदून गेलं. आम्ही सर्व वॉटरफॉलमध्ये शिरलो. थंड हवा आणि पाण्याचे थेंब अंगावर घेताच शरीर एकदम तृप्त झालं. आम्ही वॉटरफॉल खाली भिजून एकदम ओले चिंब झालो होतो आणि आता थोडी भूकही लागली होती. तेवढ्यात वॉटरफॉलजवळ आम्हाला एक बुट्टावाला दिसला. आम्ही मस्त थंड वातावरणात गरम बुट्टा खात वेळेचा आनंद घेत होतो. खाल्ल्यानंतर आम्ही परत भिजायला गेलो. खेळता खेळता वेळेचा काही भानच नाही राहिला. आता संध्याकाळचे 6 वाजत आले होते. पाण्यात खेळून शरीर पण जड झाले होते. परत रूमवर जाऊन कधी एकदाच रिलॅक्स होतोय असं वाटत होतं. मी म्हणालो, आता हळू अंधार होत आहे, आपल्याला निघायला हवं. आदित्य हसतच म्हणाला, तुम्ही अंधाराला घाबरता की काय? आदित्यचं ऐकून रोहन आणि समीर पण म्हणाले, थांबूया अजून 10-15 मिनटानंतर निघूया. एन्जॉय करता करता 15 मिनटाचे 1 तास कधी झाले हे कळालेच नाही. आता अंधार खूप झालेला. रोहन म्हणाला, चला निघूया आता, अंधार खूप झाला आहे. आपल्याला रूमवर त्याच पायवाटीतून जायचं आहे. हे ऐकून आम्ही सगळे परत रूमच्या दिशेने निघालो. चालता चालता आम्ही एकमेकांची थट्टा मस्करी करतच जात होतो. आम्ही रूमच्या जवळ पोहोचतच होतो. तेवढ्यात रोहनला एक भास झाला की कोणीतरी मंद पावलांनी त्याचा पाठलाग करत आहे. रोहन म्हणाला, थांबा सर्वांनी, मला असं वाटत आहे की कोणीतरी आपल्या मागे येत आहे. आम्ही चौघांनी चारी बाजूला पाहिले पण काहीच दिसले नाही. रोहनचे हे व्यवहार पाहून आदित्य हसत पुन्हा रोहनची मस्करी करू लागला. तेवढ्यात अचानक रोहनला एका झाडामागे हालचालच दिसली. आदित्य हसत म्हणाला, तुम्ही सगळे किती घाबरता यार, मी बघून येतो. आदित्य शहाणपण करत पुढे एकटाच गेला होता. त्याच्या मागे मागे आम्ही सुद्धा गेलो होतो. झाडामागे पोचताच आम्ही जे दृश्य पाहिलं, आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आम्ही पाहिलं तिथे कोणीतरी तांत्रिक विद्या केली होती. झाडावरती लटकलेल्या भावल्या, हळद कुंकू धागे, लाल साडी, नारळ आणि टाचण्यात टोचलेल्या लिंबू. रोहननी पुढे जाऊन नीट पाहिलं तर एका कोपऱ्यात रक्ताचा सडा पडला होता, जसं काय तिथं कोणीतरी बली घेतली होती. हे सगळं पाहून आदित्यला अजूनही मस्करीच वाटत होती. तो म्हणत होता, हे काय मूर्खपणा केला आहे सगळा. हे बोलून त्यांनी त्या तांत्रिक साहित्याला लाथ मारून उडवले. आम्ही त्याला खूप ओरडलो, तू काय हे मूर्खपणा केलास बघ. आम्ही आदित्यचा हात धरून उलट्या पावली रूमवर पळालो. रूमवर पोचताच आम्ही एक दीर्घ श्वास घेतला. आम्ही सर्व परत आदित्यला खूप ओरडलो.
मस्करी करण्याची पण एक हद्द असते. नको त्या गोष्टीची टिंगलटवाळी नाही करावी. थोड्या वेळात आम्ही फ्रेश होऊन परत पार्टी सुरू केली. आम्ही सर्व डान्स ड्रिंक करत मस्त मजा करत होतो. पण आदित्यचं वागणं थोडं बदल दिसत होता. आदित्यचा डान्स आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एका स्त्रीच्या समान वाटत होते. आम्ही सर्वांनी ड्रिंक तर केलीच होती म्हणून जास्त लक्ष नाही दिलं. पण आता बघता बघता रात्रीचे 12 वाजले होते. आम्ही झोपायची तयारी करू लागलो. सगळे खूप थकल्यामुळे हळूहळू झोपू लागले. पण आदित्यला झोप येत नव्हती. त्याला सारखे भास होऊ लागले जसे त्याच्या बाजूला कोणीतरी सोबत झोपले आहे. त्याने बाजूला बघितलं तर तिथे कोणीही नव्हते. पण आता त्याला खिडकी बाहेरून एका स्त्रीच्या हाक मारण्याचा आवाज आला. आदित्य, ये इकडे. हे ऐकून त्याला वाटलं की कोणीतरी त्याची मस्करी करतंय. तो खिडकीजवळ बघायला गेला. खिडकीजवळ पोचताच त्याने पाहिले एक स्त्री उभी होती. सफेद मोठे डोळे, अंगावर फाटकी मळकट साडी आणि तोंडातून रक्त. म्हणत होती, आदित्य बाहेर ये. हे भयानक दृश्य पाहून तो घाबरला आणि त्याच्या बेडवर जाऊनच पडला. आता रात्रीचे 3 वाजत आले होते. समीरला झोपेतच आदित्यची कुजबूज आवाज येऊ लागले. त्याने उठून पाहिलं तर आदित्य एकटाच वेगळ्याच भाषेत बडबड करू लागला होता. समीरने आदित्यला पाठीमागे हात मारत विचारले, काय रे आदित्य, काय बडबड करतोयस? आदित्यने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. आदित्यचे हे विचित्र रूप पाहून समीर सुद्धा खूप घाबरला. तो मला आणि रोहनला उठवायला आला. समीर सांगत होता की आदित्य एक स्त्रीच्या आवाजात एकटाच बडबड करतोय. मी त्याला विचारले, असं का वागतोय, काय झाले तुला? त्याने मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि एक स्त्रीच्या आवाजात बोलला, तुम्ही लोकांनी माझ्या जागेची छेड का काढली? आता मी आदित्यला घेऊन जाणार माझ्यासोबत. हे ऐकून आमच्या अंगावर तर शहारे उभे राहिले. मी पटकन केअरटेकरकडे गेलो. त्याला हा प्रसंग सांगितला. त्याने वेळ वाया न घालवता त्याच्या ओळखीच्या गुरुजींना पटकन कॉल करून बोलवले. गुरुजी आले. आदित्याचा हा भयानक अवतार बघून गुरुजींना अंदाज आला की हे नक्कीच एक भूतबाधा आहे. गुरुजींच्या आदेशानुसार आम्ही एकत्र एका चौकटीत बसलो होतो. गुरुजींनी आपल्या तंत्रमंत्राची सामग्री काढून मंत्रजाप करू लागले. हे मंत्रजाप ऐकून आदित्य जोरजोरात एका स्त्रीच्या आवाजात किंचाळू लागला होता. हा भयानक दृश्य बघून आम्हाला विश्वासच नव्हता होत की इतका धाडसी आणि नास्तिक विचाराच्या माणसासोबत अशी वेळ आली. गुरुजींनी त्याच्या माथेवर हात ठेवून विचारले की तू त्याच्या शरीरात का शिरलीस? ती गुरुजींना क्रोधात म्हणाली, पोरांनी माझ्या जागेचा आणि वस्तूचा अपमान केला आहे. मी याला नाही सोडणार. माझ्यासोबत नक्कीच घेऊन जाणार. गुरुजींनी तिची माफी मागत म्हणाले की याला एक लहान मुलगा समजून माफ कर आणि आदित्यच्या शरीराला मुक्ती दे. त्या आत्माने गुरुजींचा मान ठेवून आदित्यच्या शरीराला मुक्त केले आणि आदित्य बेशुद्ध पडला. आम्ही गुरुजींचे पाय धरून खूप रडत त्यांचे धन्यवाद केले. आता सकाळ झाली होती. आदित्य झोपेतून उठला आणि म्हणाला, मला काय झालं होतं? माझं डोकं खूप जडजड वाटत आहे. आम्ही त्याला काय ते सगळं खरं सांगितलं आणि त्याला नीट समजावलं की आता यापुढे असं काय करू नकोस. आज या प्रसंगाला 5 वर्ष झाले. पण आजसुद्धा आदित्यला त्या स्त्रीचा भास होतो. कधी कधी आपल्या नसता श्रद्धा आपली झोप उडवतात आणि त्या झोपेत कोण राहतंय हे तुम्हालाच कळत नाही. तर मित्रांनो, ही होती खरी कहाणी एक सावळीची, जी त्यांच्या मागे लागली होती आणि आजही कुठेतरी आहे. अशाच भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढच्या भयकथासाठीवर तयार राहा. कारण पुढचं कोणावर येईल हे सांगता येत नाही.